मुकल यांना विनंती करतोय कृपया आपल्या शुभ पवित्र असते अमितजी पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान करायचा आहे। मेगा फायनल मध्ये आता आपण प्रवेश केलेला आहे। राष्ट्रीय भाषेमध्ये समालोचक ज्यांचं आपण आज रजनीमध्ये ऐकलं समालोचन आवडलं असेल टाळ्या व्हायला हरकत नाही। चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून मॅन फ्रॉम तारा तारा गावातील हा सितारा आपण पाहतोय त्यांचा या स्पर्धेच्या वतीने आदरपूर्वक सन्मान। आणि आदेश ठाकूर यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल। धीरजजी मोकल यांना विनंती करतोय आदरांजली वाहिली पुष्पांजली वाहिली त्यानंतर मात्र मॅचला आपण वळतोय। मेगा फायनलची मॅच उपस्थित सर्व व्यासपीठावर अतिथीगण मान्यवर आणि त्याचबरोबर क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत। आणि खऱ्या अर्थानं एवन जोडी आपण या ठिकाणी पाहतोय मदन शेठ ठाकूर आणि शैलेश शेठ ठाकूर यांची खऱ्या अर्थाने ही मेहनत आपण पाहतोय आणि त्या मेहनतीचं फळ आपल्याला पाहायला मिळालं। खऱ्या अर्थानं असं कोणतरी म्हणणारं पाहिजे तू चल पुढं मी आहे तुझ्या मागं आणि तसेच त्यांचे हात आमच्या मागे आहेत। एकदा त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या होऊन जाऊ द्या। एवन जोडी दिलखुश व्यक्तिमत्व मदन शेठ साहेब आणि त्यांच्या समवेत शैलेश शेठ साहेब या ठिकाणी पहा शेवटपर्यंत शेवटच्या सामन्यापर्यंत सपोर्ट करण्यासाठी थांबलेला आहे त्यामुळे त्यांचं सुद्धा तितकंच कौतुक करेन। अतिशय चांगलं व्यक्तिमत्व सातत्याने पाहतो तरुणांच्या पाठीशी पाठबळ त्यांचं आणि नेहमीच खंबीरपणे उभे राहत असतात त्यामुळे त्यांचं सुद्धा आवर्जून कौतुक करेन। मग शैलेश दादा असतील आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत मदन शेठ असतील दोन्ही सुद्धा एवन जोडे आहेत। सगळीकडे आपल्याला ही जोडी पाहायला मिळेल त्यांचं सुद्धा करूया कौतुक। शेवटच्या मॅच कडे आपण वळणार आहोत। आज तीन समालोचकांचा आवाज तुम्ही ऐकलात सचिन केनी मॅन फ्रॉम चिरनेर त्यानंतर अमितजी पाटील मॅन फ्रॉम तारा मी आपल्या समवेत जोडलेला आहे देवडाकी मॅन फ्रॉम बोरकार सूरज पाटील आणि चौथा समालोचक त्यांचं सुद्धा नक्कीच आवर्जून नाव घेईन सूरज पाटील मॅन फ्रॉम भोम त्यानंतर सुदर्शन पाटील मॅन फ्रॉम तारा उत्तम गुणलेखक मेगा फायनल मध्ये प्रवेश करतोय। दोन्ही संघाला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा। बाहुबली मागच्या मॅचचा सुपरस्टार पहिला बॉल मॅच स्टार्ट फायनलचा ओ ड्राइव्ह केला बॉलला सन्मान दिला जातो। गॅप मध्ये बॉल होता फुल फेस ऑन द बॅट ऑन द राईस फटका आपण पाहिला अलॉन द कार्पेट। चेंडूची गती थोडीशी कमी झाली त्याला कारण आहे थंडीचा महिना ड्यू फॅक्टर ग्राउंड मध्ये मैदानामध्ये थोडासा ओलसरपणा पाहायला मिळतो आणि ओलसरपणाचा मुलं खऱ्या अर्थानं चेंडू जास्त ट्रॅव्हल होत नाही त्यामुळे आपण पाहिलं आणि टायमिंग फक्त केली होती ताकद अजिबात लावली नव्हती। भोईर संघाचा हा भरणा आपण पाहतोय बाहुबली किती उशीर शांत बसेल। यावेळी मात्र ऑन साइडला चेंडू पाठवलाय एक खेळाडू फक्त त्या ठिकाणी होता आणि त्यालाच मात्र पिक केलंय। मिड विकेटच्या रिझन मध्ये आपण पाहतो सिंगल पाहायला मिळाली। मागच्या मॅच मध्ये सस्त्यामध्ये बाद होणार खेळाडू आपण पाहतोय सध्या ऑन स्ट्राइक एंडला जयेश भोईर आणखीन एक बाहुबली खेळाडू एक अष्टपैलू खेळाडू म्हणून दोन्ही खेळाडूंची ओळख। आणि आज भातान संघाला काय दिलंय भातान संघाला बरंच काही दिलेलं आहे या दोन खेळाडूंनी। आज एक उंच शिखरावर खऱ्या अर्थानं भातान संघाची सुरुवात या संघाची बांधणी आपण विचार केला तर एक 12 ते 15 वर्ष अगोदर झाली सुरुवात झाली। त्यानंतर मग आपण प्रवीणला पाहिलं संघामध्ये खेळताना हळूहळू त्या खेळाडूंना बरेचसे खेळाडूंना तयार केलं। आणखीन एक आवर्जून नाव घेऊन खऱ्या अर्थानं विकेट कीपर आपण पाहतो सिनियर खेळाडू आहेत डेफिनेटली त्यांचं सुद्धा नाव घेऊन विकेट कीपर या संघामध्ये भातांमध्ये निलेश त्यांना सुद्धा घडवण्याचं काम केलं आणि तिथून मात्र यंगस्टर उदयास आले आणि त्यानंतर आपण पाहतोय जयेश भोईर आणखीन एक नाव उदयास आलंय डीजे अक्ष। यावेळी मात्र फटका फसलाय पुन्हा एकदा पहा आजच्या रजनीमध्ये जलवा पाहायला मिळालाच नाही सॉफ्ट डिसमिसल म्हणावं लागेल सस्त्यात बाद झालाय जयेश भोईर जेलबाद। क्या बात है अप्रतिम संगीत आणि भातान संघाचा एक अष्टपैलू खेळाडू बाद होतोय आणि भातान संघासाठी शुभेच्छा येतात डीजे अक्षय
जाताडे रसाईनी आपण पाहतो एक मोठं नाव, यांच्याकडनं भातान संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. आपल्या शुभेच्छा कबूल. डीजे अक्षय जाताडे यांच्याकडनं भातान संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. मान्यवर या ठिकाणी आपण पाहतोय, त्या मान्यवरांचं सुद्धा शब्द सुमनाने प्रथमतः सहर्ष स्वागत. 1 डाऊन साठी पुन्हा एकदा पहा कंबर कसावे लागेल या खेळाडूला. मागच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली सागर भोईर. दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतो शिवतेज कार्गो प्रायव्हेट लिमिटेडचे सर्व या ठिकाणी प्रोपरायटर त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. शब्द सुमनाने सहर्ष स्वागत. मॅच ऑन. पुन्हा एकदा सामना सुरुवात. यावेळी जागा बनवण्याचा प्रयत्न. इथे मात्र पहा काय झालंय. झेल होती का? हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. येस, इट इज अ बॅड कट. रिॲक्शन सगळं काही सांगून जातोय. एक्सप्रेशन, हावभाव, चेहऱ्यावरचं सगळं सांगून जातात. महत्वाचं या ठिकाणी सूचना असेल खऱ्या अर्थानं मॅन ऑफ द सिरीज. इथे मात्र पहा आणखीन एक डॉट बॉल आणि आमचे मित्र आणि त्याचबरोबर निर्जा 11चे पॅकर्स जॉन्टी अर्थातच रोहन यांचं या ठिकाणी आगमन. एक चॉकलेट बॉय म्हणून त्यांची ओळख. वेलकम, सहर्ष स्वागत. मॅच अतिशय रंगात आली. आता मात्र धावसंख्या पाहतोय धावपटलावर फक्त आणि फक्त 3 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर प्रथमेश कोळी. यावेळी मात्र स्लाइस केलं बॅटला, बॅकफुटला जाऊन पंच केलं, तदनंतर चेंडूला पाठवलं सीमारेषा पलीकडे. स्क्वेअर कटचा फटका, चौकार. पहिल्या षटकाचा निर्वाळ आणि धावसंख्या धावपटलावर आपण पाहतोय 1 बाद 7 धावा. भातान संघाची शांत सुरुवात म्हणावी लागेल. आणि दरम्यानच्या काळामध्ये आगमन कुणाचं झालंय खऱ्या अर्थानं ज्यांच्या नावानं ही स्पर्धा राबवण्यात आलेली आहे असे शिवतेज कार्गो प्रायव्हेट लिमिटेडचे सर्व आदरणीय व्यक्तिमत्व आपण पाहतो. किशोरजी मांडवे साहेब, त्यांच्या समवेत त्यांचे दिलदार व्यक्तिमत्व आणि खांद्याला खांदा लावून नेहमीच सोबत असणारे अर्थातच निलेश तिटे साहेब प्रोपरायटर दोन्ही पण आहेत. आणि A1 जोडी आपण पाहायला मिळतोय आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 1 लाख रुपयाचं आर्थिक सहाय्य आलेलं आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि जीवनजी नलावडे आणखीन एक दमदार व्यक्तिमत्व त्यांच्याकडनं. मॅन ऑफ द सिरीज साठी फ्रीज ज्यांच्याकडनं आले तर असेच दिलदार व्यक्तिमत्व संतोष साहेब पडतरे यांचं सुद्धा आगमन. त्यांच्या समवेत आपण पाहतो जीवनजी नलावडे साहेब. आणि मी विनंती करून हे षटक झाल्यानंतर आपण सन्मानाकडे सुद्धा वळणार आहोत, कारण मान्यवरांचा सन्मान सुद्धा इम्पॉर्टंट आहे. परंतु मॅच सुद्धा फायनलची पाहतोय. अभी नाही तो कभी नाही. आता मात्र लढत जी आहे ना ती ट्रॉफीसाठी आहे. पहिल्या क्रमांकावर नाव कोण कोरणार हा प्रश्नचिन्ह उभा आहे. त्याचं उत्तर आपल्याला उत्तर अर्थामध्ये मिळेलच. परंतु पुन्हा एकदा प्रवेश कोळी प्रवेश करतोय दुसऱ्या षटकासाठी. पुलरलेचा बॉल वेग प्रचंड वेग दिला होता. द्रुतगतीचा चेंडू, एक्सप्रेस बॉल वेगने बीट केलं. पेसी डिलिव्हरी आपण म्हणू शकतो. पहिला चेंडू प्रचंड वेग आणि सरप्राईज केलं फलंदाजाला. परंतु हा खेळाडू फार काल शांत बसणार खेळाडू ना. मागच्या मॅच मध्ये त्याने जलवा दाखवलाय. डिझेल इंजिन आहे, गरम व्हायला थोडासा वेळ लागतोय, थोडा वेळ घेतला. परंतु जेव्हा डिझेल इंजिन गरम होतं ना त्यावेळी खरी पिकअप दाखवतं. डिझेलची गाडी हीच गाडी, अगदी हाच खेळाडू तशाच प्रकारचा आहे. गरम व्हायला नक्कीच थोडा वेळ घेतो, परंतु ज्यावेळी फॉर्म मध्ये येतो ना, टच मध्ये येतो ना, शॉट सिलेक्शन बघण्यासारखे असतात, फटके बघण्यासारखे असतात. ते आज येणार का? प्रवीणच्या बॅट मधून मिस्टर बाहुबली. दुसऱ्या बाजूने प्रवेश कोळी. यावेळी शॉट ऑफ पुल सक्सेसफुल, ब्युटिफुल. म्हटलं काय आणि मात्र षटकार येतोय. आपली ओळख दाखवून देणारा दमदार षटकार.
धावसंख्या धावपटलावर पाहतो आपण. हाफ ट्रॅकर बॉल होता, लवकर पिक केलं आणि मात्र त्याला फेकून दिला. कॉर्नरच्या वरून 6 धावा पाहतोय. बॅट तलपली पुन्हा एकदा. मात्र आता आपलं आक्रमक रूप धारण करताना हा खेळाडू. बरेच काय खाणाखुणा चालू आहेत कीपरच्या माध्यमातून सांगतोय. मॅचला पुन्हा एकदा सुरुवात. प्रवेश कोळी पुढचा बॉल समोर टाकला, बॉल फेकून दिला. यावेळी मात्र एक लॉंग ऑफच्या वरून अप्रतिम खेळाडू होते, त्यांना बनवले प्रेक्षक. बॅक टू बॅक दुसरा षटकार. धाव संख्या इथं जर आपण विचार केला तर टॅक्सीचा मीटर प्रमाणे पुढे पळते. अर्थातच धाव संख्या एकूण विचार केला तर 19 धावा. पहिला चेंडू शॉर्ट बॉल होता, हाफ ट्रॅकर त्याला पुल केलं. त्यानंतर मात्र प्रवीणला चांगलं माहिती होतं आता चेंडू समोरच येणार आहे. गोलंदाज शॉर्ट बॉल टाकणारच नाही, त्यामुळे वेट केलं, वाट पाहिली, त्यानंतर वाट लावली असं म्हणावं लागेल. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय. हिजोन हॅट्रिक, हॅट्रिकच्या उंबाट्यावर आहे. कॅन मेक इट, बनवणार का हॅट्रिक? प्रवेश कोळी सहजासहजी ती गोष्ट होऊनच देणार नाही, ही त्याची ख्याती आहे. कमबॅक करावं लागेल. घरच्या मैदानावर खेळतो आपण, या उलवे नोड मध्ये आपली ताकद का आहे ती दाखवून द्यावी लागेल. प्रवेश कोळी सारखा गोलंदाज पाहतो आपण. गणेशपुरी संघाचा आणखीन एक ट्रम्प कार्ड गोलंदाज पाहतो, ज्याच्या हातामध्ये चेंडू आहे. कमबॅक करणं त्याला माहिती आहे. कमबॅक करणार का आता प्रवेश कोळी? लॉंग रनअप आहे. ओ हाफ ट्रॅकर आहे, वेगवान वेगवान चेंडू. प्रति उत्तर दिलं. टिट फॉर टॅट 2 शेर तो मैबी 1.25 शेर. चेंडू ड्रिप झाला, अजिबात उचळी घेतली नाही, खाली राहिला चेंडू. त्याला कारण आहे रात्रीचं सत्र आहे. रात्रीच्या सत्रामध्ये आपण षटकार चौकार सुदर्शन सर खूप कमी पाहतो फायनल मॅच मध्ये, परंतु हे चित्र उलट पाहायला मिळतोय. अटॅक इन मुवमेंट, अटॅक इन अप्रोच पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये शांत राहिला खेळाडू. मी मागाशी उदाहरण दिलं, हा खेळाडू ना अगदी डिझेल इंजिन सारखा आहे. थोडासा वेळ घेतो पिकअप घ्यायला, परंतु जेव्हा गरम होतं ना त्यावेळी ना फक्त गिअर शिफ्ट करतो आणि मात्र गाडी आपली एक्सप्रेसवर सोडतो. ते चित्र पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये सन्मान दिला गोलंदाजाला प्रथमेशला, दुसऱ्या षटकामध्ये मात्र समाचार घेतलोय. अटॅकिंग अप्रोच पाहायला मिळतोय. गुड बॅटिंग. इथे मात्र टिट फॉर टॅट चालू आहे. धावसंख्या पाहतो आपण 19. पुढचा बॉल यावेळी मात्र फिरून खेळलेत. फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाकडं चेंडू पाठवला आणि चेंडू जातो. इथे मात्र मिसफील्ड, चौकार. आणखीन एक चौकार, 4 धावा. एकोणीस धावा, त्यावर आला चौकार. आता मात्र धाव संख्या आणखीन पुढे सरकेल. 2 दशक आणि 3 एकूण धावा धावफलकावर आपण पाहतो 23 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर आणि दुसऱ्या षटकातील आता शेवटचा चेंडू अजूनही येणं बाकी. अर्थातच जर विचार केला आपण 4 षटकांची मॅच तर त्यामधला आणखीन दुसऱ्या षटकातील 1 चेंडू बाकी. 2 षटक म्हणजे 13 चेंडू आहेत. गेम प्लॅनिंग स्पष्ट आहे. आता मात्र जी पाहायला मिळते आपल्याला, प्रवीण अटॅक करणार. एक एंड कडून प्रवीण अटॅक करणार, दुसऱ्या एंड कडून आता काय अप्रोच असेल खेळाडूची हे पाहणं योग्य असेल. परंतु शेवटचा चेंडू असेल, आणखीन गेम प्लॅनिंग काय असेल? सिंगल घ्यायला जाईल, स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल, किंबहुना मोठ्या फटकाच्या प्रतीक्षा करेल? मेरिट ऑफ द बॉल खेळणार का? सगळ्यात मोठा प्रश्न हा असेल. चेंडू हिटिंग झोन मध्ये आला तर बॅट फिरवेल, अन्यथा मात्र कदाचित सिंगल घेऊ शकतो. सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत, परंतु गोलंदाजच्या मनात काय चाललंय? आज मार पडल्या प्रवेशला. मागच्या मॅच मध्ये अतिशय चांगली गोलंदाजी केली, प्रॉपर कमबॅक करणारं षटक पाहिलं, परंतु क्रिकेट आहे, हो त्याचं नव्हतं, ह्याच खेळमध्ये होत असतं. कधी इस्पार तो कधी इस्पार, असंच होत असतं. एक दिवस चांगला एक दिवस खराब पाहतो आपण. यावेळी वेग पाहायला मिळाला, प्रचंड वेग. ज्या वेगानं चेंडू आला ना त्याच वेगानं चेंडूला पाठवला लॉंग ऑफच्या डोक्यावरून. षटकार. सन्मान आता मात्र अशा व्यक्तींचा घेणार आहोत खऱ्या अर्थानं ज्यांचं सपोर्ट बराच राहिला आणि ज्यांचं प्रेम सुद्धा राहिलं आणि आज उशिरा का होईना त्यांची उपस्थिती लागली. असे शिवतेज कार्गो प्रायव्हेट लिमिटेडचे सर्व आदरणीय व्यक्तिमत्व किशोर शेठ मांडवे साहेबांचं आणि त्याचबरोबर
निलेश साहेब तिटे यांचा या ठिकाणी आदरपूर्वक सन्मान केला। मी सगळ्यात अगोदर विनंती करतोय निलेश शेट तिटे साहेबांना विनंती करतोय कृपया आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। अतिथी देवो भव, पडता पावले सज्जनांची शोभा वाढे, मंडपाची आज शोभा खरंच वाढवली पुन्हा एकदा म्हणावं लागेल। मी विनंती करतो या ठिकाणी शैलेश ठाकूर A1 जोडी आणि त्यामधलं आणखीन एक व्यक्तिमत्व शैलेश एक रिहानी स्पोर्ट्स मधला अष्टपैलू खेळाडू, आपण कित्येक वेळा पाहिले त्यांना, खूप मोठं व्यक्तिमत्व आणि आपला बराचसा जबाबदार आहे। तीच जबाबदारीची शाल आपल्या खांद्यावर, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, एक भेट वस्तू आणि त्याचबरोबर या स्पर्धेची गोड आठवण सदैव आपल्या मनात राहावी म्हणून मोमेंटम देऊन आदरपूर्वक सर्व आणि त्याचबरोबर जीवनजी नलावडे पुढचा सन्मान असेल। जीवनजी नलावडे सन्माननीय मदन शेट यांच्या हस्ते आदरपूर्वक सन्मान केला जातोय। सेन्सिबल क्रिकेट आणि जीवनजी नलावडे असा व्यक्तीचा सन्मान ज्यांच्याकडून या स्पर्धेसाठी तब्बल प्रथम क्रमांकाचं बक्षीस अर्थातच जोरदार टाळ्या होऊन जात 1 लाख रुपयाचं धनादेश आलेला आहे। आर्थिक सहाय्य जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। उदार व्यक्तिमत्व पाहतो आपण आदरणीय जीवनजी नलावडे साहेब यांचा या ठिकाणी आदरपूर्वक सन्मान। नवीन गोलंदाज राहुल कोळी, त्यानंतर सन्मान आपण या स्पर्धेसाठी आपण पाहतो मॅन ऑफ द सिरीज साठी जो फ्रीज आहे असे वेदांत डेकोर सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरचे सर्व खऱ्या अर्थानं आपण पाहतोय संतोषजी फडतरे साहेब यांचा सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं आदरपूर्वक सन्मान। या स्पर्धेसाठी आपण पाहतो ब्रँडेड कंपनीचा फ्रीज मॅन ऑफ द सिरीज प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी तो यांच्याकडनं सुपूर्द झालेला आहे। आदरणीय व्यक्तिमत्व संतोषजी फडतरे, वेदांत डेकोर सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर, एक आणखीन एक व्यवसाय क्षेत्रामध्ये चांगली उंच भरारी घेतलेलं व्यक्तिमत्व आपण पाहतोय सन्माननीय संतोष शेठ फडतरे यांचा या स्पर्धेच्या वतीनं आदरातिथ्य सन्मान केला जातोय। त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा। आणखीन एक दमदार व्यक्तिमत्व, धन्यवाद आपली उपस्थिती या ठिकाणी लाभली त्याबद्दल पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं अर्थातच रिहानी एंटरप्राइजेस चषक 2025 या वतीनं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आणि आभार सुद्धा। त्यानंतर नील शेठ आणि सागर शेठ ठाकूर यांचा सुद्धा सन्मान केला जातोय आणि रिहानी स्पोर्ट्सचे संपूर्ण टीम या आपण जेवढं खेळाडू उपस्थित असाल ना त्या सगळ्यांनीच या नील शेठ यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। आणखीन एक दमदार व्यक्तिमत्व, चला या रिहानी एंटरप्राइजेस चे सर्व या ठिकाणी आपण पाहतोय पदाधिकारी त्याचबरोबर सर्व खेळाडू। स्कोर झालाय 31 धावा धावपटलावर। यावेळी मात्र अप्रतिम टायमिंग, नेत्रदीपक फटका आणि तिथून मात्र पहा चेंडूला अडवण्यामध्ये सक्षम राहिलाय। क्षेत्ररक्षण आवडलं असं टाळ्या व्हायला हरकत नाही, परंतु आता मात्र पंचांचा निर्णय येईलच। इट इज अ सेफ नाव येस, कारण त्या ठिकाणी पहा श्रीदत्त भातांचे खेळाडू सुद्धा आहेत, अगदी त्यांच्या नजरेसमोर हे चित्र घडलं, त्यामुळे जास्त काही या ठिकाणी 95 सुद्धा लोड येणार नाही, धावसंख्या मिळेल। कदाचित असं वाटलं होतं षटकार जातो की काय, परंतु फक्त 2 धावा। शेवटचा सन्मान आणि रिहानी एंटरप्राइजेसच्या वतीनं आणखीन एक सन्मान केला जातोय। खऱ्या अर्थानं मॅन ऑफ द मॅचचे सर्व टी शर्टी ज्यांच्या माध्यमातून असेच रोहन घरत खूप कमी नावं ऐकतो आपण, जॉन्टी नावानं प्रख्यात आणि विख्यात असलेलं हे व्यक्तिमत्व, आपण सुद्धा या जॉन्टी आपला सुद्धा सन्मान केला जाईल। संजय शेठ ठाकूर यांच्या वतीनं सन्मान पाहतोय। इथे मात्र काय घडलंय, ओ मिसस्पीड होता होता वाचली पहा, शेवटच्या मोमेंटला चेंडू अडवला जातोय, झेलपर्यंत पोहोचले नव्हते खेळाडू। जॉन्टी रोहन घरत यांचा या ठिकाणी आपण पाहतोय सन्मान केला जातोय। एक 2 ते 3 पावलांचा रनअप घेऊ शकला असता, जेलवर जाऊ शकला असता, परंतु अगोदर ठरवलं होतं मी चेंडू अडवेन, त्यामुळं खऱ्या अर्थानं दिलगिरी व्यक्त करतो। येस पंच पाणी, चेंडू 4 झालेत, माफी असावी, 5 झालेले आहेत, माफी असावी, 5 चेंडू झालेत, 1 चेंडू राहिलाय। पहिला डॉट, त्यानंतर सिंगल, तिसरा चेंडू सिंगल, चौथा चेंडू दुहेरी धाव, 5वा चेंडू दुहेरी धाव, माफी असावी, कारण इथं सन्मान सुद्धा चालू होता, त्यामुळं
षटकाचं खऱ्या अर्थानं लगेच विवरण सुद्धा सांगितलं होतं. सगळे काही बिझी आहेत या ठिकाणी, कारण पाहुणे आपण पाहतोय आणि त्यांचा सुद्धा सन्मान तितकाच महत्वाचा आहे. दोन्ही संघाच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतोय आणि आपण समजून घ्याल ही गोष्ट अशी अपेक्षा करतोय. प्रतीक आपण पाहतोय लॉंग ऑनच्या रिझन मध्ये हे महत्वाचा चेंडू असणार आहे. राहुल कोळी शेवटचा बॉल आहे. मोमेंटम आपल्या बाजूने वळवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार. पुन्हा एकदा खेळाडू पाहतोय ऑन स्ट्राइक एंडला. यावेळी हेलिकॉप्टर उडवलाय. झेल घेण्याचा प्रयत्न विनेश डोलकर ला जवाब खेळ आणि शेवटचा चेंडूवर जर्सी क्रमांक 45 विनेश डोलकरने दर्शन कोळी याने मात्र टिपला झेल आणि खेळाडू झेलबाद. चला पाणी घेऊन जा लगेचच मैदानामध्ये. खऱ्या अर्थानं 3 षटक झाल्यानंतर लगेच जायला हवं होतं, परंतु इथं मान्यवर सुद्धा आपण पाहतोय उपस्थित सर्व मान्यवरांचं, क्रीडा रसिकांचं आणि प्रेक्षक वर्गाचं सहर्ष स्वागत करतोय. खऱ्या अर्थानं दिलगिरी सुद्धा व्यक्त करतोय, कारण पाहुणे वर्ग सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान तितकाच महत्वाचा सुद्धा आहे. कारण फक्त शेवटची मॅच आहे आणि या मॅचचा पूर्वार्थ आपण पाहतोय आणि त्यामुळे प्रत्येकाचा सन्मान सुद्धा होणं गरजेचं आहे. हे सवय पण आता डीजे कडे. पस्तीस धावा. शेवटचं षटक परेश कोळी यंगस्टार आहे आणि त्या यंगस्टारावर विश्वास दाखवला. पहा मगाशी आज गोलंदाज सुद्धा आपण पाहतोय. अजित पाहायला नाही मिळाला मला. कदाचित बऱ्याचशा गोष्टी असतात. रजनी स्पर्धा आहे आणि मगाशी म्हटलं खरं अर्थानं प्रथमेशनं काही खेळाडू इंजर्ड आहेत. ओव्हर पिच बॉल होता, नाराज असेल, समोर टाकला होता बॉल, स्विंग पाहायला मिळाला. बॅटचा टू इज द कॉल. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. गुड थ्रो, व्हॉट अ थ्रो, ला जवाब फेकी, अप्रतिम फेकी पहा आणि त्याच्या जोरावर मात्र मिळाले विकेट्स. प्रवीणला विश्वासात बसत नाही. आत्महत्येच्या स्वरूपामध्ये, रनआउटच्या स्वरूपामध्ये खेळाडू इथून मात्र प्रवीण भोईर हा बाद. क्या बात आहे. सागर शेट्टी यांचं संगीत आपण ऐकलं तर आणि रामशेठ ठाकूर साहेबांचं खंबे समर्थक म्हणून ज्यांची ओळख या उल्वे नोट मध्ये असं व्यक्तिमत्व. परंतु मॅच मध्ये काय झालं पहा. काय फेकी होती, अफलातून ला जवाब फेकी. प्रथमेशला ना अगदी 1 इंच सुद्धा हालायला लागणार. परफेक्ट ॲक्युरेट फेकीमध्ये पाहिला आपण. फ्लॅट होती आणि एकदम यस्त्यांवर फेकी आली आणि त्यामुळेच विकेट्स मिळाली. महत्वाची विकेट्स आहे. कुठेतरी आता मात्र 8 ते 10 धावसंख्या ना टोटल मध्ये कमी होताना पाहायला मिळतील. स्ट्राइक एंडला नवीन फलंदाज. ओलवर फुल टॉस बॉल सतीश पाहतो आपण. लॉंग ऑनचा खेळाडू ना इथे मात्र पहा क्षेत्ररक्षण चांगलं केलंय. लाजवाब फेकी. शेवटच्या षटकामध्ये आता मात्र पहा वेगळीच स्फूर्ती पाहायला मिळते. एक नवीन ऊर्जा पाहायला मिळते आपल्याला. त्याचं कारण विकेट्स मिळालेले आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. लॉंग ऑनच्या रिझन मध्ये खेळाडू पाहतोय विनेश डोलकर. एक चांगला खेळाडू आहे, उत्तम दर्जाचा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून पाहतो. पण अलीकडच्या काळामध्ये बॅटिंग कडे जास्त फोकस चालू आहे.
विकेट कीपर क्लोज आहे, त्यामुळे फ्रंट फूटचा वापर कमी पाहायला मिळतोय आपल्याला. स्लोवर बॉल, फिंगर रोल केलं होतं, पेस ऑफ, गुड थिंकिंग, गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. कमबॅक करावं लागेल. जर्सी क्रमांक 33 या जर्सीचा खूप मोठा इतिहास आहे. या जर्सी क्रमांकानं भारताला वर्ल्ड कप मिळवून दिलेला आहे. 17 वर्षानंतर सूर्योदय केला तो याच जर्सीनं, कारण मॅच हातातून निसटून चालली होती आणि 16वं षटक खऱ्या अर्थानं हाताळण्यास चेंडू दिला होता आणि पहिल्या चेंडूवर विकेट्स कुणाची मिळवली? अँड्रे क्लासन, जो डोके दुखे धरत होता. तीच जर्सी क्रमांक परिधान केला खेळाडू पाहतोय. आणखीन एक स्लोवर बॉल, यावेळी पिक केलाय, पिकअप शॉट समोर टाकला, कसं सोडणार? वाघाच्या जबड्यामध्ये नक्कीच आता मात्र शिकार आला आणि तो शिकार करणारच. ठोकला षटकार. या गोष्टीवर आता वर्क करावं लागेल मित्र म्हणेन प्रथमेशला, कारण यंगस्टर आहेत. 3-4 चेंडू डॉट झाले ना की यंगस्टरना विकेट्स घ्यायला जातात आणि ती चुकी पाहायला मिळाली. ओव्हर पिच बॉल, त्याला केलं डिसलॉच. धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या आता मध्ये 43च्या घरामध्ये. अजूनपर्यंत चेंडूचा खेळ बाकी विचार केला तर शेवटचे 2 चेंडू बाकी. पूर्वार्ध मधले आपण पाहतोय 2 चेंडू मध्ये किमान एक मोठा फटका अपेक्षित आहे. दुसऱ्या बाजूनं काय गेम प्लॅनिंग असेल? गोलंदाज पाहतो पुन्हा एकदा परेश कोळी. स्लोवर बॉल, इथे मात्र फटका फसलाय. 2 इज द कॉल. नॉन स्ट्रायकरचा खेळाडू कधीच आला होता पहा, वेगानं आला होता, प्रचंड वेग दिला होता आणि स्लोवर बॉल पाहतो पुन्हा एकदा कमबॅक केलं असं म्हणावं लागेल गोलंदाजानं. परंतु शेवटचा बॉल असेल, शेवट गोड करणार का? धावसंख्या पाहतो आपण 44. सिंगल आली 45 होतील, 2 आल्या 47 होतील, 3 आल्या तर 50 होतील, चौकार आला तर करेक्शन षटकार आला तर 50 होतील. येणार का? स्लोवर बॉल, फटका फसला जातोय. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेसाठी कॉल आहे. पहिली धाव वेगानं कीपरकडे थ्रो फेकायचंय, चेंडू हातातच आला नाही. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, फेकी खराब आहे, परंतु 2 धावसंख्या जोडला जाते. तिसऱ्या धावमध्ये आपण पाहतोय हा खेळाडू बाद होणार. मेगा फायनलची मॅच आपण पाहतोय. स्पर्धा जर आपण विचार करतो, शिवतेज कार्गो प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहयोगाने रिहानी एंटरप्राइजेस चषक 2025 या स्पर्धेचा कालावधी आपण पाहतो. गुरुवारी स्पर्धा सुरू झाली होती 23/1/2025 आणि आज रविवार दिनांक 26/1/2025 या रजनीमध्ये आपण पोहोचतो. अंतिम संघर्ष योद्धा प्रीतम दादा यांचं संगीत आपण ऐकलं आणि त्यांची सुद्धा उपस्थिती आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिली. परंतु इथे मात्र मेगा फायनलचे मॅच पूर्वार्ध संपला जातोय आणि धावसंख्या बनवलेल्या आहेत 24 मध्ये 47 रन्स ऑन अ टार्गेट. 47 धावसंख्येचं आव्हान ठेवलेलं आहे. शेवटची मॅच आणि आता शेवटची इनिंग. शेवटची इनिंग अर्थातच या 4 षटकानंतर आपल्याला प्रश्नांची उत्तरे सगळी मिळतील. प्रथम क्रमांकाचा मानकरी कोण असेल ते, त्यासाठी चालू होता अट्टास. धनराज मोकल शिवप्रेमी आहेत आणि आमचे सुद्धा नक्कीच निकटवर्गीय आहेत. या आपण मंचावर आयोजकांच्या वतीने आपणांचं या ठिकाणी विनंती आहे. तुर्तास थांबतोय. धनराजजी मोकल शिवप्रेमी आहेत. गडांवर त्यांच्या स्वारी आपण पाहतोय आणि त्यांच्या नावाचा बॅनर सुद्धा पहिल्या एंड मध्ये कव्हरच्या रिझन मध्ये आपण पाहू शकतोय. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. या आपण मंचावर आपला सुद्धा आदर तिथ्य सन्मान केला जाईल. तत्पूर्वी
उत्तरार्धासाठी आपण जाऊया आजच्या या रजनीतील शेवटची इनिंग, शेवटचे 4 षटकं ज्यांच्या वाट्याला येतील असे अमितजी पाटील मॅनफॉर्म तारा तुर्तास थांबतोय आणि या स्पर्धेच्या वतीनं खऱ्या अर्थानं संधी दिली त्याबद्दल आयोजकांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि तुर्तास थांबतोय. कुठे जाऊ नका, स्पर्धा पाहत राहता. स्पर्धा पाहतो आपण रिहाणी एंटरप्राइजेस चषक 2025 पर्व आपण पाहतोय आणि या पर्वामध्ये अतिशय चांगलं दमदार आयोजन पाहायला मिळतं. मॅच चालू करा प्लीज, पंचांना विनंती आहे. 47 धावसंख्येचं आव्हान 24 मध्ये बनवायचे 47. पुढचा आवाज असेल या ठिकाणी आपण पाहतोय. बॅट फलंदाज पाठवून द्या. PRCC गणेशपुरी संघाला विनंती करतोय फलंदाज कृपया पाठवून द्या. आणि त्याचबरोबर सर्व मान्यवरांचं सुद्धा सहर्ष स्वागत. सर्व रिहानी एंटरप्राइजेसचे जेवढे समर्थक आहेत, ग्रामस्थ मंडळ नावेखाडी आणि त्याचबरोबर त्यांचं सुद्धा आवर्जून कौतुक करेन. ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं ना शब्द सुमनानं, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. एकदा आपल्यासाठी, सगळ्या आयोजनासाठी, एकदा आयोजक आणि संयोजक आपण सगळे आहेत ना, एकदा आपल्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. आपली मेहनत आहे, आपल्या गावाची स्पर्धा, आपली स्पर्धा, त्यामुळं ती स्पर्धा अगदी दिमाखात या ठिकाणी पार पडत आहे. आता काही क्षणातच त्या स्पर्धेला आपण निरोप सुद्धा देणार आहोत, त्यामुळे तुमचं सुद्धा कौतुक नक्कीच करेन ग्रामस्थ मंडळ नावेकाडी. आणि त्याचबरोबर नक्कीच फटाक्यांच्या आतिषबाजामध्ये आपण पाहणार सेकंड हाफला सुरुवात होणार. तत्पूर्वी मायक्रोफोनवर आमंत्रित करतो या ठिकाणी अमितजी पाटील सरांना. तुर्तास थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. हेलो, तो फिर से एक बार आए हुए तमाम दर्शकों का स्वागत करना चाहूंगा. आज की रात का यह अंतिम मुकाबला और जरूर मेगा फाइनल का यह मुकाबला है, जहां पर 24 गेंदों में रन चाहिए जीतने के लिए. 47 निर्जा 11 VRCC गणेशपुरी और श्री दत्त भातान. श्री दत्त भातान के बीच में ये जारी मुकाबला है. पहला सत्र हमने देखा जहां पर 40 रन बनाए और 47 रनों का टारगेट रखा है टीम निर्जा 11 VRCC गणेशपुरी के सामने. और ये 47 रनों का पीछा किस तरीके से होगा इस सत्र में हम जरूर देखेंगे. आए हुए तमाम दर्शकों का स्वागत, तमाम जरूर हमारे मेहमानों का भी स्वागत करना चाहूंगा. सबका स्वागत चाहेंगे मैदान की तरफ, जहां पर क्रिकेट की खूबसूरत दुनिया घड़ी में बज चुके हैं 2:17. मुकाबला शुरू होता हुआ नजर आएगा. गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए जयेश भोईर, एक जेन्युइन ऑलराउंडर खिलाड़ी भातान टीम के. और स्ट्राइकर एंड के ऊपर बल्लेबाज प्रथमेश कोहली, नॉन स्ट्राइकर एंड के ऊपर विनेश डोलकर. धनराजजी मोकल साहेब आणि राहुलजी मोकल साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. आणि या नक्की स्पर्धेसाठी ज्यांचं भरपूर मोठं सहकार्य लाभलं आम्हाला. पहली गेंद कट कर दिया वहां पर विनेश डोलकर. खतरा हो सकता था लेकिन हिट नहीं हो पाया और पहले ही गेंद के ऊपर जीवनदान मिला विनेश डोलकर इस खिलाड़ी को. पहली डॉट गेंद यहां से आती हुई नजर आ रही है. इन 47 रनों का जरूर पीछा करते समय प्रथमेश कोहली इस खिलाड़ी को अंतिम समय तक लड़ना होगा, क्योंकि अब जरूर ठंड का माहौल है, वहां पर नमी है पिच में. इस बार ये गेंद गैप में जरूर वहां पर खिलाड़ी तैनात. गेंद हवा में थी, पहला बड़ा झटका बड़ी मछली जाल में. प्रथमेश कोहली बैक टू पेविलियन. तो जरूर प्रथमेश कोहली का रहना काफी जरूरी था, लेकिन अब मैदान से बाहर होते हुए नजर आए और डीजे मास्टर द्वारा
काफी अच्छा संगीत वहां पर लगाया जा चुका था। 2 गेंदों में 0 रनों का जरूर वहां पर योगदान दिया। नए बल्लेबाज आते हुए नंबर 3 पर प्रतीक कोहली, प्रथमेश कोहली के बड़े भाई, 2 भाई। और जरूर हम बात करेंगे इन 2 भाइयों की। होटल जिनका काफी अच्छी तरीके से चल रहा है और ढेर सारी मेहनत ले रही है। जहां पर 2 भाई इकट्ठा होते हैं वहां पर आपके सामने आपकी कभी भी जरूर कोई भी आपके पीछे पड़ता नहीं है। और प्रथमेश कोहली और प्रतीक, ये 2 भाई काफी अच्छी जरूर बिजनेस में काफी अच्छी तरक्की कर रही है। लेकिन मैच की तरफ जाएंगे जहां पर पहले 2 गेंदों के ऊपर 0 रन स्कोर कार्ड के ऊपर जयेश भोईर फिर एक बार तैयार। शॉर्ट पिच गेंद वहां पर थी, काफी अच्छा शॉट, स्क्वायर लेग रीजन में गेंद जाती हुई, खिलाड़ी जब तक कि पहुंचेंगे गेंद सीमा पार, शानदार 4। तो ये चौका आता हुआ 3 गेंदों के समाप्ति के बाद स्कोर कार्ड के ऊपर 4 रन लगते हुए रियानी ट्रॉफी 2025 का ये शानदार कारवा संजय शेठ ठाकुर गोल्डन मैन इनकी ओर से टूर्नामेंट का आयोजन। यहां से देखिए फिर एक बार गैप में गेंद जाती हुई नजर आ रही है, जहां पर 2 खिलाड़ी गेंद का पीछा कर रहे हैं। लेकिन अंतिम समय में काफी अच्छी फील्डिंग, 2 रन जरूर मिलेंगे इस गेंद के ऊपर। 2 की मदद से कुल टोटल स्कोर कार्ड के ऊपर लगता हुआ 6 रन। अभी तक बात करेंगे इस ओवर की, 4 गेंदें समाप्त हो चुकी है, 47 का पीछा करना है, 6 रन स्कोर कार्ड के ऊपर लगे। अभी भी गेंदें बची 20 और जीतने के लिए 41 रनों की जरूरत। काफी कड़ा मुकाबला होता हुआ नजर आ रहा है गणेशपुरी और भातान इन 2 टीमों के बीच में। जो जीतेगा वो सिकंदर बनता हुआ जरूर नजर आएगा, जो जीतेगा वो ट्रॉफी का हकदार जरूर पहले ट्रॉफी का हकदार बनेगा। जहां पर हम अक्सर कहते हैं कि चांद के ऊपर पहला कदम किसने रखा, सब जानते हैं नील आर्मस्ट्रांग, लेकिन उसके बाद ढेर सारे लोगों ने रखा, लेकिन उनको ज्यादा कुछ मायने नहीं जरूर रखा जाता। फिर एक बार गेंदबाज वहां पर तैयार था, यहां से देखिए अंपायर का इशारा था वो वाइड का, वाइड के साथ अतिरिक्त रन जरूर। दूसरा कदम भी नील आर्मस्ट्रांग ने रखा था क्योंकि 2 पैर वाला वो इंसान था, लेकिन हंसी मजाक होती रहेगी। 7 रन स्कोर कार्ड के ऊपर जयेश भोईर फिर एक बार तैयार। इस बार देखिए हेलीकॉप्टर जरूर उड़ाया, गेंद हवा में, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, प्रवीण भोईर गेंद के नीचे, विकेट नंबर 2 मैदान से बाहर। प्रतीक कोहली गए 4 दिनों से ढेर सारी मेहनत वहां पर हमारे आयोजनकर्ताओं द्वारा ली गई। और जब भी नाइट की टूर्नामेंट रहती है तो 1-1.5 महीने पहले उसका पूरा आयोजन किस तरीके से किया जाए और उसका नियोजन किस तरीके से किया जाए, इसके लिए ढेर सारी मीटिंग्स भी ली जाती है। ढेर सारे टीमों के साथ वहां पर जरूर संपर्क करना पड़ता है, ढेर सारी बातचीत करनी पड़ती है और तभी ये टूर्नामेंट सक्सेसफुल होती है। और ये टूर्नामेंट देखिए सक्सेस की राह पर अब जाती हुई नजर आ रही है, जहां पर ओवर नंबर पहला जारी है, 1 गेंद अभी भी बाकी है। 7 रन स्कोर कार्ड के ऊपर, 19 गेंदें शेष और जीतने के लिए 40 की जरूरत। जरूर जब अगले सत्र में ये टूर्नामेंट जाएगी तो दिगोड़ा के संदेश जी पाटिल साहब इनकी ओर से मैन ऑफ द सीरीज के लिए बाइक रहेगी और वो टूर्नामेंट रहेगी 2 लाख प्राइज की वो टूर्नामेंट रहेगी। देखिए आगाज हुआ है, अब जरूर पिछले जरूर आने वाले साल में ये टूर्नामेंट और बड़ी होती हुई नजर आएगी, जिसकी इनामी राशि रहेगी 2 लाख। ओवर नंबर पहला होता हुआ समाप्त, पहले ओवर के समाप्ति के बाद स्कोर कार्ड के ऊपर रन 7, 2 विकेट के नुकसान पर 18 गेंदें शेष, जीतने के लिए 40 की जरूरत। डीजे को एक मौका देंगे हम।
जरूर डीजे मास्टर से काफी प्यार है हमें, काफी अच्छा संगीत और काफी अच्छा आवाज दे रहे और रन लगते हुए पहले ओवर के समाप्ति के बाद 7-2 विकेट के नुकसान पर 18 गेंदे शेष, 40 की जरूरत। गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए बातान टीम के बाहुबली प्रवीण भोईर। पिछले मैच में मेडन ओवर फेंका था, लेकिन क्रिकेट कभी भी हीरो को जीरो भी बनाता है और जीरो को हीरो भी बनाता है। 18 गेंदे और 40 रनों की जरूरत। प्रवीण तैयार। प्रवीण की ये गेंद जरूर अक्रॉस दी लाइन खेलने की कोशिश थी वहां पर विनेश डोलकर की, लेकिन यहां से ये डॉट गेंद की समाप्ति। प्रवीण भोईर के पास गेंदबाजी करते समय ढेर सारे ऑप्शंस हैं, कभी इन स्विंग डालते, कभी आउट स्विंग, कभी रफ्तार, कभी जरूर ऑफ स्पिन डालते, कभी लेग स्पिन। ढेर सारे ऑप्शंस है इस गेंदबाज के पास और काफी अच्छी गेंदबाजी करते हुए नजर आ रहे। फिर एक बार प्रवीण तैयार। इस बार ये गेंद घुटनों के बल खेलने की कोशिश, वहां पर बैकवर्ड रीजन में सिंगल रन। सिंगल की मदद से अब टोटल बढ़ता हुआ स्कोर कार्ड के ऊपर 8 रन। गेंदे बची 16 और जीतने के लिए 39 की जरूरत। 16 गेंदे 39 रन। फिर एक बार प्रवीण भोईर तैयार। पेच के ऊपर नमी है, इसी के कारण गेंद ज्यादा गीली होती हुई नजर आ रही है। अंतिम मुकाबला है जहां पर काफी बड़ा टारगेट रखा है अंतिम मुकाबले में, 47 रनों का टारगेट। लेकिन गणेशपुरी टीम को जरूर इस मैच में यदि जीतना है तो चौके छक्के लगाने होंगे। बल्लेबाज स्ट्राइकर एंड के ऊपर आते हुए राहुल कोहली। इस बार ये गेंद काफी अच्छा शॉर्ट कारपेट के माध्यम से जरूर खेला है। मिड विकेट रीजन में खिलाड़ी तैनात। सिंगल रन। सिंगल रन मिलती हुई सिंगल की मदद से कुल टोटल पहुंचता हुआ स्कोर कार्ड के ऊपर 9 रन। इस ओवर की बात करेंगे तो 3 गेंदों का खेल हुआ समाप्त। अभी भी 3 गेंदें बाकी है इस ओवर में। 9 रन स्कोर कार्ड के ऊपर। प्रवीण भोईर फिर एक बार तैयार। इस बार देखिए बैट के किनारे के ऊपर गेंद लगी थी, एक और यहां से विकेट मिलेगा। तीसरा झटका लगता हुआ गणेशपुरी टीम को। थैंक यू डीजे मास्टर। यहां से विकेट मिलता हुआ नजर आया। इस ओवर की अभी भी 2 गेंदें शेष है। हमारे आयोजनकर्ता काफी दरियादिल इंसान संजय शेठ ठाकुर काफी अच्छी मेहनत लेते हुए इस टूर्नामेंट के लिए सफल बनाने के लिए। रियानी दीदी भी अभी तक इस मैच का आनंद ले रही है। 3 बजने का समय आ चुका है, लेकिन क्रिकेट के प्रति काफी प्यार है। इस बार ये गेंद देखिए वहां पर कवर रीजन में तैनात जरूर खिलाड़ी है, वहां पर 2 रन मिलते हुए नजर आएंगे। 2 रनों की मदद से कुल टोटल अब बढ़ता हुआ नजर आएगा। टोटल पहुंचता हुआ 11 रनों के ऊपर, जहां पर 47 रनों का पीछा करना है। यानी कि गेंदें बची अब जीतने के लिए जरूर 13 गेंदें बची है और 36 रनों की अभी भी जरूरत। प्रवीण भोईर फिर एक बार तैयार। इस बार ये शॉर्ट पिच गेंद, वहां पर थप्पड़ शॉट खेला था। गेंद फिर एक बार कवर रीजन में जाती हुई सीमा रेखा के बाहर आता हुआ एक और शानदार चौका। टेंशन घ्यायचं नाही कोणचं, आपला दादा झालाय सरपंच। टेंशन घ्यायचं नाही कोणचं, आपला दादा झालाय सरपंच। घ्यायचं नाही कोणचं, आपला विजेंद्र पाटील सरपंच। टेंशन घ्यायचं नाही कोणचं, आपला गोट्या भाई सरपंच। हे समाजसेवक आहे तो कस, गोट्या भाई नावानं फेमस। गोट्या भाई नावानं फेमस, गोट्या भाई नावानं फेमस। नावे नावे गाडीचा माणूस कस, साऱ्यात ठरलाय आज सरस। नाव हे रोशन केलं या नावे नावे गाडी या गावात। आता टेन्शन घ्यायचं नाही कोणचं, आपला दादा झालाय सरपंच।
थैंक यू डीजे मास्टर। 2 ओवर का खेल हुआ समाप्त। 2 ओवर के समाप्ति के बाद स्कोर कार्ड के ऊपर रन लगते हुए नजर आए 15 रन। अभी भी गेंदे बचे 12 और जीतने के लिए 32 रनों की जरूरत। 12 गेंदे 32 रन, कड़ा मुकाबला होता हुआ जरूर यहां से नजर आ रहा है। गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए नजर आएंगे संदेश भोईर। बातान टीम जानती है उनकी सबसे मजबूत कड़ी है गेंदबाजी। इसके लिए टॉस जीतने के बाद वो बल्लेबाजी करते हुए अक्सर नजर आते हैं। इस बार संदेश भोईर गेंदबाजी मार्ग बनाते हुए स्ट्राइक रेंज के ऊपर बल्लेबाज राहुल कोहली स्ट्राइक रेंज के ऊपर। संदेश की ये गेंद बिल्कुल समझ नहीं पाए, यहां से डॉट गेंद की समाप्ति हुई। काफी अच्छी गेंदबाजी होती हुई टीम भातान द्वारा पूरी तरीके से चारों खाने चीत किया वहां पर टीम वीआरसीसी गणेशपुरी के बल्लेबाजों को। अभी भी मैच फिनिश नहीं हुआ है, 11 गेंदे अभी भी शेष है। इस बार देखिए काफी अच्छा शॉट, वहां पर खिलाड़ी जरूर है जयेश भोईर। इस गेंद के ऊपर रन मिलती हुई ये सिंगल के मदद से कुल टोटल पहुंचता हुआ स्कोर कार्ड के ऊपर अब 16 रन। अभी भी गेंदे बची है 10 और जीतने के लिए 31 रनों की जरूरत। फिर एक बार गेंदबाज तैयार। इस बार देखिए गेंद टप्पा खाने के बाद नीचे रही थी, वहां पर बल्लेबाज समझ नहीं पाया। मैंने कहा था कि पिच में नमी है, इसी के कारण अब जरूर गेंद नीचे रहती हुई नजर आ रही है। थर्ड अंपायर वाइड के लिए रिव्यू लिया गया बैटिंग टीम की ओर से, तो अंपायर जरूर वहां पर अब चेक किया जाएगा पीटीसी लाइव द्वारा। लीगल डिलीवरी है ये, तो डॉट गेंद की समाप्ति होती हुई नजर आ रही है। टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए 16 रन, 9 गेंदें शेष और 31 रनों की अभी भी जरूरत है। काफी जबरदस्त गेंदबाजी बातान टीम द्वारा होती हुई, लेकिन अभी भी मैच फिनिश नहीं हुआ है मेरे दोस्त। आता हुआ शानदार छक्का, बड़े काम थैंक यू डीजे मास्टर। ये राहत देने वाला छक्का था टीम गणेशपुरी के लिए। कुल टोटल पहुंचता हुआ 22 रनों के ऊपर। अभी भी गेंदे बची है 8 और जीतने के लिए जरूरत 25 रनों की जरूरत। आठ गेंदे 25 रन, मैच अभी भी फिनिश नहीं हुआ है। गणेशपुरी टीम अभी भी जरूर इस मुकाबले में जीत सकती है। अभी भी मैच जरूर टर्न हो सकता है टीम गणेशपुरी के टीम की ओर से। यहां पर देखिए एक तीर की तरह सीधा खेला, वहां पर लॉन्ग ऑफ रीजन में खिलाड़ी तैनात है। सिंगल रन मिलती हुई। फिर एक बार देखिए विकेट कीपर द्वारा थोड़ा सा मिस हुआ था, सिंगल की मदद से अब टोटल पहुंचता हुआ स्कोर कार्ड के ऊपर 23 रन, 23 रन, 7 गेंदें शेष है और 7 गेंदों में जीतने के लिए यहां से जरूरत नजर आते हुए 24, 7 गेंदे 24। फिर एक बार गेंदबाज संदेश भोईर तैयार। इस बार ये गेंद काफी अच्छा शॉट, लॉन्ग ऑन रीजन में सागर भोईर है, नहीं करेंगे गलती। एक और विकेट मिलता हुआ बल्लेबाज की पारी समाप्त।
इसे मास्टर 6 गेंदे शेष और 6 गेंदों में जीतने के लिए अब जरूरत होगी यहां से 24 रनों की जरूरत। 4 छक्के जरूर यहां से दागने होंगे बल्लेबाजों को। स्ट्राइकर एंड के ऊपर बल्लेबाज नजर आते हुए रितेश ढोलकर स्ट्राइक एंड के ऊपर है। मैच अभी भी फिनिश नहीं हुआ है। जरूर रायगढ़ और ठाणे का वो मुकाबला मुझे अभी भी याद है। जीवित मात्रे ने वो कारनामा किया था जहां पर आधे दर्शक जरूर रास्ता नाप चुके थे, लेकिन उसके बाद जीवित मात्रे के वो छक्के और वो जल्लोश, पूरा रायगढ़ वहां पर उस पिच के ऊपर नाच रहा था। 6 गेंदे शेष है और 6 गेंदों में 24 की जरूरत। स्ट्राइकर एंड के ऊपर बल्लेबाज रितेश वहां पर नजर आते हुए रितेश ढोलकर। एक छक्का जरूर रितेश ढोलकर के बल्ले से आया है। गेंदबाज अलंकार जरूर गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए पहली गेंद हवा में और विकेट मिलता हुआ नजर आएगा। नक्कीच या स्पर्धेसाठी ज्यांनी खेळपट्टी बनवली ते खेळपट्टीचे आमचे रोशन सिंग यांनी भरपूर मेहनत घेतली। त्यांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं, आपलं नक्कीच स्वागत केलं जाईल। 5 गेंदे बाकी है, 5 गेंदों में 24 की जरूरत। यदि ये मुकाबला गणेशपुरी टीम जीतती है तो प्रसाद जी पाटिल इनकी ओर से 2000 रुपए का इनाम दिया जाएगा। 5 गेंदे 24 रन। बल्लेबाज आते हुए हर्ष ढोलकर। 5 गेंदे 24 रन, अभी नहीं तो फिर कभी नहीं। मैच अभी भी बाकी है। 5 गेंदे 24। गेंदबाज अलंकार तैयार। यह गेंद जहां पर अंपायर का इशारा था वो वाइड का। 5 गेंदे और 23 रन, 23 रनों की अभी भी जरूरत। 4 छक्के जरूर दागने होंगे टीम गणेशपुरी के बल्लेबाजों को। 5 गेंदे और 23 रन, 23 रनों की जरूरत। हर्ष यहां पर स्ट्राइकर एंड के ऊपर। गेंदबाज फिर एक बार अलंकार तैयार। इस बार देखिए लोअर फुल टॉस गेंद थी, सिंगल रन यहां से मिलती हुई नजर आएगी। अब 4 गेंदे और 22 रनों की जरूरत। जहां पर आज की रात में भातान टीम का काफी अच्छा परफॉर्मेंस नजर आया और अभी तक बात करेंगे तो मजबूत स्थिति में नजर आती हुई टीम श्री दत्त भातान, प्रवीण भोईर एंड कंपनी। 4 गेंदे और 22 की जरूरत। पर चक्के के लिए 500 का इनाम, लेकिन यहां से एक और डॉट गेंद की समाप्ति होती हुई। 3 गेंदे और 22 की जरूरत। औपचारिकता अब जरूर यहां से बाकी है। गेंदबाज अलंकार भोईर यहां से तैयार थे। प्रथमेश कोहली का जरूर विकेट ये इस मैच में टर्निंग पॉइंट था और इनाम दिया जाएगा 500 का प्रसाद जी पाटिल इनकी ओर से। पर छक्के के लिए 500 का इनाम है। फिर एक बार गेंदबाज तैयार। शॉर्ट पिच गेंद यहां से प्रहार जरूर किया है। गेंद सीमा रेखा के बाहर जाती हुई शानदार छक्का। अब गेंदे बच्चे 2 और 16 रनों की जरूरत। 2 गेंदे 16 रन। 500 रुपए अपने नाम जरूर किए इस खिलाड़ी ने। इस बार देखिए डंडी खुल होती हुई नजर आई। बल्लेबाज यहां से मैदान से बाहर होंगे। पावन भूमि मास्टर विकी ढोलकर ने एक छक्का लगाया था तो उनके लिए ये 500 रुपए का इनाम यहां पर जमा होता हुआ।
एक गेंद शेष और 16 रनों की जरूरत। प्रसाद जी पाटिल ने इनाम लगाया था। इस बार देखिए ये गेंद यहां से डॉट आती भी और आज की रात के चैंपियन टीम श्री दत्त भातान यहां से नजर आती भी। डीजे बजाइए सिंह संगीत।